नमस्कार, माझं नाव प्रगत लोके आणि आज आपल्याबरोबर आहेत भारतीय जनता पार्टीचे फायरब्रँड हिंदुत्ववादी नेते नितेशजी राणे साहेब. देशभर आणि महाराष्ट्रभर त्यांना एक हिंदुत्ववादी नेते म्हणून ओळखलं जातं, परंतु ते आपल्या कणकवली मतदारसंघाचे लास्ट 10 वर्ष आमदार आहेत आणि त्याशिवाय हॅट्रिक केल्यानंतर अजून 5 वर्ष पण आमदार राहतील आणि येत्या 5 वर्षामध्ये त्यांच्या ज्या काही योजना आहेत तर आज आपण त्यांच्याबरोबर याबद्दल गप्पा मारणार आहोत. नितेशजी, आपल्या पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत आहे. हो, जय श्रीराम. जय श्रीराम. नितेशजी, पहिला प्रश्न हाच आहे की 10 वर्ष तुम्ही एवढी कामं केलीत आणि हॅट्रिक तर आता पक्की वाटते, तर येत्या 5 वर्षामध्ये आपला जो देवगड, वैभववाडी आणि कणकवली तालुका आहे तर याच्यामध्ये तुमचं प्लॅन्स काय आहेत, काय काम करणार आहात तुम्ही? काय प्रगत 10 वर्ष काही विजन ठेवून मी काम सुरुवात केली. पहिली 5 वर्ष माझ्या मतदारसंघामध्ये जे बॅकलॉग होते ते भरून देण्याचा प्रयत्न केला. पुढचे 5 वर्ष त्याचा दुसरा टप्पा कसा पूर्ण करू शकतो. काय झालं, गेली 10 वर्षामध्ये 8 वर्ष मी विरोधी पक्षाचा आमदार होतो. म्हणजे सरकारचा कुठलाही सपोर्ट मला नव्हता. सरकार जी काय भरघोस निधी देते ते कुठेच नव्हतं. पण तरीही जेवढं शक्य आहे, जेवढं सरकारशी भांडून, संघर्ष करून, आवाज उचलून, आंदोलनं करून जेवढी निधी आणू शकलो तेवढा आणला. आणि आता तू बघितलं ते देवगडमध्ये काही पर्यटनाच्या दृष्टिकोनातून काही महत्त्वाचे प्रकल्प आपण चालू करू शकलो. कंटेनर सिनेमा असो, पवनचक्कीचं गार्डन असो, वॅक्स म्युझियम असो. त्याच्यामुळे काय झालं, देवगड तालुक्याला पर्यटनाच्या दृष्टिकोनातून देवगड तालुका एक अट्रॅक्शन तयार झालं. पहिलं लोक आपल्या सिंधुदुर्गात उतरायचे मालवण किंवा वेंगुर्ला एवढ्यापर्यंत थांबायचे. आपला देवगड, अरे कोण जाणार एवढा लांब, दुर्गम तालुका आहे, काय आहे तिकडे, असे प्रश्न अचानक आहेत. कुणकेश्वरसारखं महत्त्वाचं देवस्थान आहेच आपल्या इथे, विजयदुर्ग किल्ल्यासारखं आहे, पण बाकी काय करायचं. तर त्या दृष्टिकोनातून तिथे येण्याची कारणं वाढवायची असं डोक्यात होतं. शूटिंग आपल्या देवगडमध्ये झालं पाहिजे हा एक मुख्य हेतू होता. कारण का अगर मालवण तालुका हा पर्यटनासाठी ओळखला जावा तर देवगडची पण काहीतरी वैशिष्ट्य असलं पाहिजे. सगळंच कॉमन फॅक्टर असणं गरजेचं नव्हतं. म्हणून देवगडमध्ये थोडे शूटिंगचे प्रमाण वाढावे, अजून काहीतरी म्हणजे असे सिनिक लोकेशन असावेत, अशा दृष्टिकोनातून काही प्रकल्प मुद्दामून तिथे आणण्याचा प्रयत्न केला. तसंच कणकवली, तसंच वैभववाडीमध्ये आपल्याकडे देशातलं दुसरं महाराणा प्रतापांचं कलादालन आहे. पहिलं राजस्थानमध्ये आहे, दुसरं आपल्या वैभववाडीमध्ये आहे. कणकवलीमध्ये हायवेला लगत शहर असल्यामुळे काही महत्त्वाचे आता 12 महिने वाहणारा धबधबाचा एक चांगला प्रकल्प मी 2 आठवड्या अगोदरच तिथे उद्घाटन केलं. म्हणजे तुम्ही 12 महिने, वर्षाचे 12 महिने कणकवली शहरामध्ये त्या धबधब्याचा आनंद तुम्ही घेऊ शकता. अशा पद्धतीचे विविध चांगले प्रकल्प सुरू करून माझ्या या तिन्ही तालुक्याला एक वेगळं महत्त्व, वेगळं म्हणजे प्रत्येक बाबतीमध्ये रोजगार असो, विविध बाबतीमध्ये एक वेगळं महत्त्व वाढवून देणं, लोकांना इथे 2 हाताला काम देणं, डायरेक्ट इनडायरेक्ट रोजगार तयार करणं, या सगळ्या बाबतीमध्ये मी पहिले 10 वर्ष काम केलं. आता पुढची 5 वर्ष अगर जनतेने परत एकदा 20 तारखेला आशीर्वाद दिलाच तर त्याच्यानंतर 23 तारखेनंतर एकदा निवडून आलो जनतेच्या आशीर्वादाने, मतदारांच्या आणि तुझ्यासारख्या वेलविशर्सच्या साथीने, तर माझा मुख्य हेतू माझ्या डोक्यामध्ये असा आहे, मी प्लॅन तयार केला आहे की आपल्या तिन्ही तालुक्यामध्ये कनेक्टिव्हिटी वाढवणं. काय जातं, कनेक्टिव्हिटीमुळे खूप अडचणी आता निर्माण होतात. दुर्गम तालुके आहेत, भौगोलिक दृष्टिकोनातून देवगडचे भौगोलिक दृष्टिकोनातून वेगळं आहे. वैभववाडीमध्ये म्हणजे डोंगराळ असल्यामुळे तिथे नेटवर्कचे चॅलेंजेस आहेत. कणकवलीमध्ये काही भागामध्ये नेटवर्कचे चॅलेंजेस आहेत. तर म्हणून कनेक्टिव्हिटी वाढवणं, कारण आता काय झालं प्रगत, कनेक्टिव्हिटी ही फक्त आता मोबाईल आणि बोलण्यापर्यंतच राहिलेली नाही, ही रोजगारशी पण एक कनेक्टेड झालेली आहे. आता पोस्ट कोविड जो एरा आहे, पोस्ट कोविडचा जो काळ ज्याला आपण म्हणतो, तिथे असंख्य लोक आता आपला रोजगार, आपला बिझनेसेस हा ऑनलाईन चालवतात. त्या लोकांसाठी कनेक्टिव्हिटी असणं हे फार गरजेचं आहे. दुसरं, सर्वात पहिलं कोणी कोणाच्या हॉटेलवर राहायला बुकिंग केलं तर पहिला प्रश्न असतो की बाबा तुमच्या हॉटेलमध्ये वायफाय आहे का, नेटवर्कची कनेक्टिव्हिटी आहे का, तरच ते हॉटेलची बुकिंग ते कन्फर्म करतात. नाही तर असंख्य वेळी अरे ठीक आहे वायफाय नाही आहे, कॅन्सल करून दुसऱ्या हॉटेलमध्ये जाणारे असंख्य कस्टमर अनुभवायला आम्हा लोकांना भेटतात.
तर ह्या सगळ्या गोष्टीच्या दृष्टिकोन कनेक्टिव्हिटी हा फार महत्त्वाचा बाब असला. तर पहिला आम्ही बोलायचो पिक्चरचा डायलॉग असा बघ, रोटी कपडावर मकान. आता रोटी कपडा मकानावर मोबाईल कनेक्ट नेटवर्क असा विषय झालेला आहे. म्हणून मी ठरवलेलं आहे की पुढची 5 वर्ष माझं जिओशी माझं बोलणं चालू आहे. BSNL आता राणेसाहेब स्वतः खासदार असल्यामुळे केंद्र सरकारमध्ये मोदीजी कनेक्टिव्हिटीवर फार चांगलं काम करत असल्यामुळे तिथून चांगल्या योजनाच्या माध्यमातून BSNL असो, जिओ असो, वोडाफोन असो, या सगळ्यांशी बोलून आपल्या ह्या तिन्ही तालुक्यामध्ये कनेक्टिव्हिटी चांगली कशी मिळू शकते, त्या निमित्ताने ह्या तिन्ही तालुक्याच्या आता खूप आपली मुलं बाहेरगाव शिकतात, त्याला त्यांच्या पॅरेंट्सशी बोलायचं असतं. काही सौदीला आहे, दुबईला आहेत, अमेरिकेला आहे, लंडनला शिकतात. तोही एक वापर कनेक्टिव्हिटीचा असू शकतो. म्हणून तो एक विषय आहे. दुसरा विषय आता तिन्ही तालुक्याच्या दृष्टिकोनातून वेगवेगळे काही प्लॅन्स आहेत. उदाहरण वैभववाडीमध्ये मला MIDC आणायची आहे. तर तिथे काही संकल्पना माझ्या डोक्यामध्ये आहे की MIDC एकदा आणली तर चांगल्या कंपन्या वैभववाडीमध्ये येतील. वैभववाडी हा कोल्हापूरशी जवळ असलेला तालुका आहे. म्हणजे गगनबावडा घाट वरती चढला तर आपल्याला कोल्हापूर येतं. म्हणून MIDC वैभववाडीमध्ये आली तर रोजगार आणि ह्या सगळे विविध विषयावर फार मोठ्या प्रमाणामध्ये काम होऊ शकतो. गाव तिथे व्यायामशाळा एक डोक्यात माझी संकल्पना आहे जी मला पुढच्या 5 वर्षामध्ये मुद्दामून घेऊन जायची आहे. काही ग्रामपंचायती आहेत ज्यांनी स्वतःच्या व्यायामशाळा आणलेल्या आहेत. पण मला हा एक योजना म्हणून मला राबवायची की माझ्या मतदारसंघाच्या 263 गावं आहेत, 262 गावं आहेत. त्या 263 गावं 263 गावं आहेत. प्रत्येक गावामध्ये एक व्यायामशाळा असावी जिथे तरुण असतील, महिला असतील, ह्या लोकांना आपल्या आरोग्याच्या संदर्भ दृष्टिकोनातून काही म्हणजे फिट राहता कामं त्या दृष्टिकोनातून अशा काही 2-3 कार्यक्रम नजरेसमोर आखलेले आहेत. प्लस 10 वर्षामध्ये सुरू केलेले प्रोग्राम्स आहेत, त्यांना अजून पुढे कंटिन्यू करायचं. सर, जसं सिंधुदुर्गामध्ये भरडी देवीची यात्रा खूप प्रसिद्ध आहे, तसंच तुमच्या विधानसभा मतदारसंघात आपलं देव कुणकेश्वराचं मंदिर आहे आणि तिकडे पण मोठ्या प्रमाणात जत्रा भरते. भरपूर भाविक येतात आणि भरपूर गर्दी होते दिवसेंदिवस. ओके, तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल सर? आता आम्ही गेली 5 वर्ष जेव्हा राणेसाहेब केंद्रीय मंत्री होते, केंद्र सरकारची प्रसाद नावाची चांगली योजना आहे. प्रसाद, त्या योजनेअंतर्गत आता काशी विश्वेश्वरचा जो म्हणजे एकंदरीत विकास झाला, प्लस उज्जैन महाकाळेश्वरचा जो विकास झाला, जिच्यामध्ये तुम्हाला विविध ते म्हणजे सुशोभीकरण दिसलं, तिचे मोठ्या प्रमाणामध्ये निधी केंद्र सरकारने दिली. राणेसाहेबांच्या माध्यमातून आम्ही त्या संबंधित खात्याशी बोलून आपल्या कुणकेश्वर देवस्थानासाठी 75 कोटी आपल्याला कन्फर्म झालेलं आहे. अच्छा. म्हणजे काशी विश्वेश्वर जसं तुम्ही बघता किंवा उज्जैनचा महाकाळेश्वर बघता, त्याच धर्तीवर आता कुणकेश्वरचा प्लॅन आपण तयार करतोय आणि तुम्हाला त्याच पद्धतीचं ते परिसर डेव्हलप झालेलं दिसणार. म्हणजे नुसतं मंदिराकडे येणाऱ्या लोकांपलीकडे आजूबाजूचा परिसर जेव्हा योग्य पद्धतीने आपला डेव्हलप होईल तेव्हा तिथे पर्यटन वाढणार, तेव्हा तिथे रोजगारची संधी वाढणार. आता तू काशी विश्वेश्वर किंवा महाकाळेश्वरच्या या एकंदरीत त्या विकासानंतर तिथे लोकांचा येणारा ओघ वाढलेला आहे. लोक दर्शन घेतल्यानंतर तिथे वेळ घालवायला लागलेले आहे. त्या परिसरामध्ये हॉटेल वाढलेले आहेत, गार्डन तिथे आहे, त्याच्यामुळे लोक तिथे जास्त वेळ तिथे थांबतात. म्हणून अशी संकल्पना कुणकेश्वरसाठी आहे. ती निधी आता येण्याच्या फार शेवटच्या टप्प्यामध्ये आहे. एकदा ती निधी वापरायला मला मिळाली तर एक तुम्हाला कुणकेश्वर देवस्थानाचा परिसर तुम्ही ओळखू शकणार नाही. म्हणजे आपल्या देश पातळीवर आपल्या कुणकेश्वराचं नाव, कुणकेश्वर देवस्थानाचं नाव वेगळ्या पद्धतीने घेतलं जाईल एवढं मी तुम्हाला सांगतो. येस. सर, आता आपल्या कुणकेश्वरच्या किनाऱ्यावरतीच ना रापण महोत्सव होतोय आणि तुम्ही पण याच्या आधी ना बरेचसे सांस्कृतिक कार्यक्रम आपल्या विधानसभा मतदारसंघात केलेले आहेत. तर त्या सांस्कृतिक कार्यक्रमाबद्दल आम्हाला सांगा ना. मी खरं म्हटलं तर तिकडच्या मी आता दीपोत्सवच्या निमित्ताने कुणकेश्वरात गेलेलो, तर आम्ही सगळे एकत्र बसलेलो, सगळे जे आयोजक. आणि मला त्यांचं कौतुक का वाटतं की देशभरामध्ये मला वाटतं मँगलोर अशा काही भागामध्ये असे काही फिश रिलेटेड किंवा रापण रिलेटेड काही फेस्टिवल होतात. महाराष्ट्रात आपले कुठेच होत नाही. आपल्या देवगड किंवा कुणकेश्वर बीच हे फार मोठ्या हे जे काही रापण महोत्सव घेत आहेत ह्याचं खऱ्या अर्थाने कौतुक करायला पाहिजे. आणि मी त्यांना सांगितलं की ह्या गोष्टीला आपण मोठं करायला पाहिजे, अजून मोठं करा. कारण मी गेल्या वर्षी तिथे गेलो, विविध पद्धतीने माशांचे प्रकार, सी फूडचे प्रकार. मी तुला बोलतो की देश म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवर पण असे प्रकार भेटत नाहीत. तशा विविध क्वालिटीज आणि विविध व्हरायटीज ऑफ सी फूड मी तिथे पाहिलेले आहेत.
आणि त्याचबरोबर जे त्यांनी कार्यक्रम ह्या वर्षी आखलेले आहेत ते पण थोडे वेगळ्या दर्जेदार आहेत. राईट प्लस ते रापण कसं होतं राईट हे पण तिथे दाखवणार आहेत. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं कौतुक करणाऱ्या गोष्टी आहेत. आम्ही सगळेजण म्हणजे मी काय स्वतःला त्याच्यातून वेगळं समजत नाही, पण त्या रापण महोत्सव त्या आयोजनामधला एका कार्यकर्ता म्हणून मी त्यांच्याबरोबर सामील आहे. त्यांच्याशी आमची चर्चा चालू आहे आणि मी तुला विश्वास देतो ह्या वर्षीचं रापण महोत्सव एक वेगळं दर्जेदार पद्धतीने आपल्याला पाहायला मिळेल. त्याच्यामुळे लोक मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या देवगडात येतील, अनुभव घेतील. बाहेरचे पण लोक, मी त्यांना बोलतो आपल्याला बाहेरचे पण पर्यटक अट्रॅक्ट करण्याच्या दृष्टिकोनातून काही गोष्टी करायला लागतील. तुझ्यासारखे यूट्यूबवर त्याच्यामध्ये हातभार निश्चित पद्धतीने लावतील. आणि त्याचबरोबर ह्या रापण महोत्सवाला पण दरवर्षी, कारण का ॲग्रिकल्चर फेस्टिवल होतं, हां बाकी शेती महोत्सव या विविध क्षेत्रामध्ये होतं, ह्या फिशरीज डिपार्टमेंटमध्ये असो रापण महोत्सवासारखं महोत्सव जास्त महाराष्ट्रात होत नाही. म्हणून ह्याला जेवढा आपण प्रचार प्रसार करू ना या गोष्टीला, तेवढंच आपल्या देवगडला वेगळं महत्त्व भेटेल. आपली जी संस्कृती आहे ती अजून पद्धतीने बाहेर जाईल. आपला जो स्थानिक मच्छीमार आहे, जो राबतो, मेहनत करतो, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपलं पोट भरण्यासाठी जे काही मेहनत करतो, त्याला एक वेगळा सन्मान मिळवण्याच्या दृष्टिकोनातून हा रापण महोत्सव मोठा होणं हे गरजेचं आहे आणि त्या गोष्टीसाठी आम्ही सगळेजण काम करतोय. ओके सर, जसं तुम्ही म्हणालात आता आपण जो देवगड विंडमिलजवळ तुम्ही जे गार्डन डेव्हलप केलं, तिकडे जॉगिंग ट्रॅक बनवला, तिकडे आता वेगवेगळ्या प्रकारचे स्पोर्ट्स पण चालू असतात, बरीच गर्दी होते, बरेचसे फोटोज काढले जातात, इंस्टाग्राम स्टोरीज, इंस्टाग्राम रील्स बनवल्या जातात, तर तसं काही तुमच्या डोक्यात आहे की अजून कुठचं तरी स्पॉट डेव्हलप करायचं? आता आम्ही विजयदुर्गमध्ये च्या काय भूमिपूजन केलं. म्हणजे एकंदरीत शिवाजी महाराज आणि ह्या सगळ्या इतिहासाच्या दृष्टिकोनातून नुसतं विजयदुर्ग किल्ल्यावर न येता आम्ही तिथे एक वेगळ्या पद्धतीने आर्मर म्युझियम तयार करतोय. यासाठी सिंधू रत्नाच्या माध्यमातून आम्हाला 4.5 कोटीची निधी उपलब्ध झालेली आहे. त्याचं भूमिपूजन केलेलं आहे. आमचे माजी आमदार प्रमोद जठार त्याच्यामध्ये आमच्या बरोबर आहेत. आणि त्या आर्मर म्युझियमच्यामुळे विजयदुर्ग ह्या परिसराला वेगळं महत्त्व भेटणार आहे. आपली लँड म्हणजे आयडेंटिफाय झालेली आहे. त्याचं काम आता या आचारसंहितेनंतर सुरू होणार आहे. त्याचबरोबर पडेल आता तू बघितलं की सगळं सगळं आपल्या या देवगड आणि या भागामध्ये होतं. आपल्या पडेल आणि त्या भागात खाडीच्या त्या भागामध्ये आपल्याला विजयदुर्ग सोडून दुसरं काय, तर मग त्याची आम्ही उत्तर ह्या आर्मर म्युझियम आहे एक. दुसरं पडेल गावामध्ये वॉटर पार्कची आम्ही प्लॅनिंग आमची सुरू झालेली आहे. तिकडचे आमचे तरुण सरपंच आहेत भूषण पोकळे, त्यांच्याशी बोलून त्यांनी मला एक ग्रामपंचायतीचा एक आरक्षित जागा जी पेट्रोल पंप आहे बघ त्याच्या बाजूला ती जागा दिलेली आहे. तिथे आम्ही वॉटर पार्क उभं करतोय. म्हणजे तिथे ऑन द वे आपण जात असतात. उदाहरण ते आपण देवगड निपाणीच्या आणि विजयदूत तळल्या तो रस्त्यासाठी आपण मोठ्या प्रमाणात निधी आणलीच आहे. आता त्या सुंदर अशा रस्त्यावर जात असताना तुम्हाला पहिले वॉटर पार्क लेफ्टमध्ये लागणार, मग तुम्ही अजून सरळ गेला तर तुम्हाला आर्मरचं म्युझियम लागणार आणि मग शेवटी तुम्ही तुमचा वेळ विजयदुर्ग किल्ल्यावर घालू शकता. अशा पद्धतीने हे 2-3 स्पॉट तुम्हाला तिथे म्हणजे एंटरटेनमेंटसाठी फॅमिलीसाठी वेळ घालवण्यासाठी तुम्हाला आम्ही येणाऱ्या 5 वर्षामध्ये तयार होत आहे. येस सर. आणि त्याच्याशिवाय सर तुमच्या मतदारसंघामध्ये देवगडसारखा तालुका आहे आणि तो प्रसिद्ध आहे तो आपल्या देवगडच्या हापूस आंब्यासाठी. त्याचबरोबर आपल्याकडे मोठ्या प्रमाणात नारळ आहे, कोकमा आहेत, भात आहेत. तर म्हणजे आपला जो मतदारसंघामधले जे मतदार आहेत ते मोठ्या प्रमाणात शेती पण करतात आणि बागायतदार पण असतात. तर त्यांच्यासाठी काय नवीन नवीन स्कीम? महत्त्वाचा आम्ही त्यांच्यासाठी मोठा निर्णय जो घेतला मार्केट यार्डचा. ओके. आता काय होतं, आपला जो आंबा जो APMCला जातो नवी मुंबईला, तिकडचे जे दलाल असतात ते मधले जे लोक असतात आपल्या आंब्याला योग्य भाव देत नाही. आपला खरं म्हणलं तर आपल्या हापूस आंब्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीची चव आहे. म्हणजे कधी कधी आपण आपल्या या नॅशनल हायवेवर बघतो की आपल्या देवगडचा आंबा कर्नाटकवाले विकतात आणि असतात कर्नाटकचे आंबे पण बाहेर देवगड आंबे देतात. पण आपल्या आंब्याची चवच वेगळी आहे, आपल्या काजूची चव वेगळी आहे. मग आणि तो जेव्हा आपल्या APMC नवी मुंबईच्या APMC मार्केटमध्ये जातो तेव्हा असंख्य आमच्या बागायतदार तक्रार करतात की त्यांची वागणूक बरोबर भेटत नाही, त्यांना दर व्यवस्थित भेटत नाही. पाहिजे तेवढा दर ते लोक ठरवतात आणि आपल्या लोकांना नाईलाजाने ओके बोलायला लागतं, हो बोलायला लागतं. तर मग आम्ही थोडा पुढचा विचार केला, का नाही आपणच मार्केट यार्ड इथे उभं करावं, जेणेकरून APMCच्या समोर हात न पसरवता आमच्या आंबा बागायतदारांना अगर आपल्या जिल्ह्यामध्येच अगर मार्केट यार्ड उपलब्ध झालं तर त्याचा आम्ही त्याची लँड आयडेंटिफाय नांदगावच्या इथे केलेली आहे. आम्ही असा स्पॉट धरला जिथे आम्हाला देवगड पण सोपा आहे,
हायवे पण आपल्याला लागतं आणि सगळं ट्रान्सपोर्टेशनसाठी सगळ्या गोष्टी जातात. कृषी उत्पन्न बाजार समितीचे आमचे सभापती आहेत तुलसीदास राव राणे. आम्ही एकत्र मिळून त्याला आम्हाला 4.5 कोटी शासनाने दिलेले आहेत. ती लँड आयडेंटिफाय झाली आहे. त्याचं काम आता त्याचं प्लॅन ऑलरेडी आमचं तयार झालेलं आणि ते काम सुरू होईल. म्हणजे आपल्या आंबा, काजू, सुपारी, मासे ह्याला जो काय आपल्याला चांगला दर, हा मुख्य विषय जो असतो तो मार्केट यार्डच्या माध्यमातून मी तुला सांगतो हा आपल्या जिल्ह्याच्या आर्थिक दृष्टिकोनातून कायापलट करणारा मतलब बोलतो ना गेम चेंजर प्रकल्प आहे. त्याच्यामुळे आपला पैसा जो बाहेरच्या मार्केटमध्ये जातो तो आपल्या उलाढाल आणि आपल्या जिल्ह्यामध्येच फिरेल. त्याच्यामुळे इथे आर्थिक समृद्धी होईल, इथल्या लोकांचं दरडोई उत्पन्न वाढेल आणि त्याच्यामुळे आपल्या ह्या सगळ्या ज्या शेती निगडीत असलेले जे काही प्रोडक्ट आहेत त्याला निश्चित पद्धतीने भाव भेटेल. आता आपण काय करतो तिथे काय दर निक्के होतो आपल्याला नाईलाजाने हो बोलायला लागतं. आपल्याकडे कारण का पर्यायच नाही. आता APMCकडे न जाता आपला माल आपल्याच सिंधुदुर्गामध्ये आपल्याच मार्केट यार्डमध्ये थांबेल आणि त्यामुळे आपल्या सगळ्या शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने आर्थिक समृद्धी येणारे दिवस आपल्याला दिसतील. येस सर. आणि त्याच्याविषयी सर आता बघा महायुतीने लाडकी बहीण योजना आणलेली आहे, पण त्याचबरोबर तुम्ही आपल्या या विधानसभा मतदारसंघातले जे महिला आहेत, ज्या कर्तृत्ववान महिला आहेत, त्यांचे बचत गट आहेत, तर त्यांच्यासाठी पण तुम्ही बरंच काम करता. त्याच्याबद्दल थोडं सांगाल का? ना आम्ही काय मुख्य बचत गट स्थापन करण्यापेक्षा त्यांच्यासाठी योग्य मार्केट उपलब्ध करून देणं फार गरजेचं आहे. ह्याच्यामध्ये माझ्यापेक्षा आमच्या आई त्यांचं फार मोठं काम आहे. महिला भवनसारखा प्रकल्प त्यांनी आमच्या जिल्ह्यामध्ये सुरू केला. महिला ज्या प्रोडक्ट तयार करतात, जो माल तयार करतात, त्यांना मार्केटमध्ये त्यांनी त्यांचा ब्रँड तयार करून मार्केटमध्ये उतरवण्याचं काम त्या प्रकल्पाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये होतं. मग जे काही प्रकल्प जे काही प्रोडक्ट त्या बनवतात त्यांना आमच्या महिला भवनच्या माध्यमातून विकत घेतलं जातं किंवा घेतलं जातं. त्याच्यामध्ये तो मार्केटमध्ये त्याला अजून रिफाईन करून अजून चांगली पॅकेजिंग करून त्याला मार्केटमध्ये उतरवलं जातं. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून पण महिलांना योग्य पद्धतीने आधार, बाजारपेठ हा मुख्य विषय आहे. लक्षात घे, नुसतं आपल्या इकडे हजारोच्या संख्येने बचत गट आहेत, पण नुसतं बचत गट स्थापन करून आमच्या त्या माता भगिनींना उपयोगच नाही. अजून एक पर्याय मी त्यांच्यासाठी शोधलाय की राणेसाहेब जेव्हा MSMEचे मंत्री होते MSMEचे, तेव्हा त्यांनी अगरबत्ती बनवण्याचे चांगल्या मशीन इंट्रोड्यूस केला एका वेंडरच्या थ्रू. त्या अगरबत्ती मशीन जवळपास 20,000च्या भेटतात आपल्याला. त्या मशीन काही आम्ही बचत गटांना देण्याची सुरुवात केलेली आहे. अगरबत्ती हा एक असा प्रॉडक्ट आहे तो तुम्हाला प्रत्येक सणासुदीला लागतो. तुम्ही योग्य पद्धतीने अगर ते अगरबत्ती बनवली आणि त्याला चांगली पॅकिंग आणि स्वतःचं ब्रँड नाव दिलं तर प्रत्येक असं कुठलं घर नाही, असं कुठलं सण नाही जेव्हा तुम्हाला अगरबत्ती लागत नाही. तर त्याही माध्यमातून महिलांना वेगळ्या पद्धतीचा कायमस्वरूपी रोजगार हा उपलब्ध होऊ शकतो. असे विविध प्रकल्प आहेत. म्हणजे ज्या प्रॉडक्टना डिमांड आहे त्याचाच सप्लाय अजून मार्केटमध्ये आणणं, त्या पद्धतीचे काही प्रकल्प मी राबवण्याच्या म्हणजे मी माझी काही ना काहीतरी प्रयत्न सुरू असतात. धन्यवाद सर. आणि जर कोकणी माणूस प्रामुख्याने शेती, मासेमारी आणि बागायती याच्यामध्ये होता, पण आज जी तरुण मुलं आहेत तर ती मोठ्या प्रमाणात उद्योजक बनू इच्छितात, तर त्यांच्यासाठी काय सांगाल? काय त्यांचे जे संकल्पना आहेत त्याच्यामध्ये विविध जे त्यांच्या त्याला आधार देण्यासाठी आम्ही इन्क्युबेशन सेंटर आम्ही सुरू केलेलं आहे आमच्या SSPM इंजिनिअरिंग कॉलेजच्या जवळपास. हे जे काही इन्क्युबेशन सेंटरच्या माध्यमातून हे जे नवीन आयडियाज जे असतात त्याला जो योग्य मार्गदर्शन, योग्य बॅकअप, योग्य इन्फ्रास्ट्रक्चर ते इन्क्युबेशन सेंटर देतं. ते आम्ही सुरू केलेलं आहे. त्याचबरोबर त्याला लागणारा जो काही फायनान्शियल बॅकअप आहे ते आमची जिल्हा बँक देण्यासाठी तयार आहे. म्हणजे उद्योजक बनण्यासाठी मुख्य काय लागतं, फायनान्शियल बॅकअप लागतं आणि इन्फ्रास्ट्रक्चर लागतं. प्रत्येकाकडे ऑफिसचं सेटअप नसतं, प्रत्येकाकडे ती गुंतवणूक करण्याची क्षमता नसते. मग इन्क्युबेशन सेंटर तिथे तुम्ही तुमच्या ऑफिस सारखं तुम्ही आपल्या आयडियाज इन्क्युबेट करू शकतात, मोठ्या करू शकतात आणि त्या माध्यमातून आपले बिझनेस डेव्हलप करू शकतात. आणि नंतर अगर तुम्हाला फायनान्शियल सपोर्ट लागत असेल तर आमचे मनीषजी दळवी आमचे चेअरमन आहेत आमच्या जिल्हा बँकचे. आमच्याकडे चांगल्या योजना आहेत, चांगल्या इंटरेस्ट रेट आणि आम्ही स्टार्टअपसाठी चांगले पैसे देतो. म्हणजे चांगले इंटरेस्ट रेटच्या अंडर गुंतवणुकीसाठी मदत देतो, कॅपिटल उभं करण्यासाठी मदत करतो. तर त्या माध्यमातून आम्ही नवीन उद्योजकांना प्रोत्साहन देण्याचं काम आम्ही त्या निमित्ताने करतो. म्हणजे त्यांना बँकेकडे संपर्क साधला जातो. हो, जास्तीत जास्त करावा. स्कीम चांगल्या आहेत.
तुमचे चांगलं आता कित्येक तरुणांना तिने माझ्याकडे आयडियाज घेऊन येतात की आम्हाला असं काहीतरी वेगळं करायचं आहे, आमच्याकडे हा प्रोजेक्ट रिपोर्ट आहे, आम्ही बँकेकडे पाठवतो, बँक स्टडी करतात आणि सुरुवातीचं जे भांडवल लागतं आम्ही ते भांडवल त्यांना त्या दृष्टिकोनातून सपोर्ट करतो. ओके, वा, छान सर. सर, आणि बघा आपल्या विधानसभा मतदारसंघामध्ये तुम्हाला ओळखतात कारण तुमचा जनसंपर्क खूप दांडगा आहे, म्हणजे तुम्ही सतत फिरतच असता आणि स्पेशली बऱ्याच वेळा बघितलं गेलं की तुम्ही भरपूर वेळा मेडिकल मदत पण करता. ओके, तर आपल्याकडे मोठ्या प्रमाणात ना सिनियर सिटीजन्स पण आहेत, ज्येष्ठ व्यक्ती पण आहेत, तर त्यांना बऱ्याच वेळा मेडिकल मदतीची गरज वगैरे लागते, तर मग त्यांच्याबद्दल काय सांगाल सर? काय माझ्याकडे त्यासाठी दोन्ही ऑप्शन्स आहेत. स्थानिक पातळीवर त्यांना मदत असेल तर राणे साहेबांनी तुम्हाला माहिती आहे एक फार मोठं हॉस्पिटल आपल्या जिल्ह्यामध्ये उभं केलेलं आहे. तिथे असंख्य रुग्णांना आम्ही मदत आमच्या पद्धतीने करू शकतो. अशा काही आजार आहेत जे इथे होत त्याचे म्हणजे तिथे ट्रीटमेंट इथे होत नाही, तर मुंबईला जातं. मुंबईमध्ये माझा एक जवळचा माझा सहकारी जाहीद खान नावाचा, जो स्वाभिमान आरोग्य सेवा नावाची एक सेवा आम्ही स्वाभिमान संघटनाच्या निमित्ताने आम्ही लॉन्च केली. मुंबईच्या कुठल्याही हॉस्पिटलमध्ये चांगल्यातल्या चांगल्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये तुम्हाला दर्जेदार आरोग्य म्हणजे दर्जेदार ट्रीटमेंट, आणि ते पण जेव्हा तुम्ही अगर तुमच्याकडे तेवढे पैसे नसतील तर आम्ही कुठल्या ना कुठल्या तरी चांगल्या स्कीममध्ये जाहीद आणि त्याची टीम तुम्हाला बसवून देते. आणि मी त्याला 32 लाख ते 40 लाख पर्यंत पण माफ करताना मी पाहिलेलं आहे. म्हणजे मोठ्यातली मोठी म्हणजे कॅन्सरची ट्रीटमेंट असेल, कोणाला ट्यूमर झाला असेल, कोणाला दुसरा काय मोठा आजार असेल, ते सगळ्याच्या सगळं म्हणजे ॲडमिशन घेईपर्यंत ते डिस्चार्जपर्यंत पुरेच्या पुरे आमची टीम तुमच्या सेवेमध्ये असते. कुठल्याही पद्धतीचं तुम्हाला 1 रुपयाही खिशातला खर्च करायला लागत नाही. आणि अशा पद्धतीची सेवा आम्ही वर्षानुवर्ष करत आलेलो. म्हणजे निवडणूक लढो किंवा न लढो, आमदार असो का नसो, ही आम्ही 2007 पासून आमची ही सेवा सुरू आहे. आणि आज मुंबईतले आणि महाराष्ट्रातले मोठ्यातल्या मोठे हॉस्पिटल हे आमच्याशी कनेक्टेड आहेत. कुठल्याही हॉस्पिटलमध्ये जिथे तुम्हाला त्या स्पेसिफिक आजाराला बरं करायचं असेल तर त्या पद्धतीची मदत आम्ही त्या हॉस्पिटलमध्ये करू शकतो. म्हणून तुमच्याही माध्यमातून अगर कोणाला त्या पद्धतीची मदत असेल तर तुम्ही कधीही आम्हाला संपर्क केलात तर तुम्ही आमच्या पूर्ण प्रक्रियेचा अनुभव तुम्ही घेऊ शकता. ओके, नक्की सर. आणि नितेश दादा, आपण बोललो की तुमचा एवढा सगळा जनसंपर्क आहे, विधानसभा मतदारसंघ तुम्ही सतत फिरत असता, पण त्याचबरोबर तुम्ही आज महाराष्ट्रभर फिरताना एक हिंदुत्ववादी नेते म्हणून पण फिरता. आज मीरा रोडमध्ये काही इन्सिडेंट झाला किंवा महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे हिंदू संकटात आहेत तर तिथे तिथे तुम्ही जाता, तर याच्याबद्दल आम्हाला थोडं जाणून घ्यायला आवडेल. एक तुम्ही लक्षात घ्या की आमदार हे पद फक्त 5 वर्षाचं असतं. ते पद काय माझ्या डेथ सर्टिफिकेट आणि माझ्या बर्थ सर्टिफिकेटवर लिहिलेलं नाही. माझ्या बर्थ आणि डेथ सर्टिफिकेटवर हिंदू लिहिलेलं आहे. म्हणून तू यूट्यूबर होण्याच्या अगोदर, मी आमदार होण्याच्या अगोदर, कोणीही कुठलं पद जे काय आपल्याला आपण जे आयुष्यामध्ये करिअर म्हणून बनवतो त्याच्या अगोदर आपल्या प्रत्येकाला ही जाणीव असली पाहिजे की आपण हिंदू आहोत. ज्या धर्मामुळे आम्हाला ओळख मिळते त्या धर्मावर अगर कोणीही वाकड्या नजरेने पाहत असेल तर आपल्यामध्ये तो कडवटपणा असलाच पाहिजे जो अन्य धर्मामध्ये आम्हाला पाहायला मिळतो, अनुभवायला मिळतो. आणि तुझ्या आणि माझ्या वयातले तरुण हे जेवढे कट्टर असतात, हे जेवढे कडवट असतात, तेवढे आपल्यातले हिंदू तरुण तेवढे नसतात. आणि त्याबद्दल मला निश्चित पद्धतीने खंत वाटतं. अगर आपण आपल्या धर्मासाठी टोकावर जाऊ शकत नाही, धर्मासाठी अगर आपण सर्व काय पणाला लावू शकत नाही, तर मग आपल्या हातात राहतं काय? ज्या देवाकडे जेव्हा आपण अडचणीत येतो, आपल्याला आशीर्वाद पाहिजे असतो, तो आपण सिद्धिविनायकाकडे जातो, आपण कुणकेश्वराला जातो, आपण रामेश्वराला जातो. पण उद्या रामेश्वराची जमीन अगर वक्फ बोर्डच्या माध्यमातून घेतली जात असेल किंवा आतमधलं आपण ज्या गणेश चतुर्थी ही कोकणातला आपला सर्वात मोठा सण, त्याच्यापेक्षा आपला मोठा सण नाही. मुंबईपासून ते तळ कोकणापर्यंत प्रत्येक घरामध्ये गणेश चतुर्थी म्हटलं तर आपण सगळ्या काय बाजूला गोष्टी सोडतो. म्हणजे तिथे 1 लाखाची नोकरी पण असेल पण आपल्याला ते 12 दिवस आपल्याला सुट्टी पाहिजे. त्याच गणेशाच्या मूर्तीवर अगर कोणी त्याची विटंबना करत असेल, चपलानी मारत असेल, त्याच्यात मूर्ती तोडत असेल, तर आपल्यातलं हिंदू हा रिॲक्ट अगर झाला नाही, आपल्यातलं हिंदूने अगर त्याला त्याची अद्दल घडवली नाही, तर त्या गणेशाची मूर्ती, गणेशाची पूजा करण्याचा अधिकार किंवा गणेशाची आरती करण्याचा अधिकार तुला आणि मला हिंदू म्हणून आहे का? हा प्रश्न प्रत्येक हिंदू तरुणांनी स्वतःला विचारला पाहिजे. आणि तेच काम अगर नितेश राणे करत असेल, मी कुठल्याही गोष्टीची चिंता करत नाही. खूप लोक बोलतात की तुम्ही ज्यांना अंगावर घेतात त्या समाजामध्ये काही नियम कायदेत नाही, कोणी काही करण्याची टोकावर जाण्याची त्यांची तयारी असते.
मग आणि परत मतदारसंघ आहे, तुम्ही एका भागातले आमदार आहात, या सगळ्या गोष्टीची चिंता न करता, आयुष्याची चिंता न, जीवाची चिंता न करता, आपल्या स्वतःच्या पदाची चिंता न करता, मला एवढंच कळतं की मी एक हिंदू म्हणून अगर मी माझ्या धर्मासाठी, माझ्या धर्मरक्षणासाठी अगर मी सगळं काय पणाला लावू शकलो नाही, तर मी हिंदू म्हणून स्वतःला लावून घेण्याचा अधिकार मला नाही. आणि ही भावना ज्या दिवशी प्रत्येक आपल्यासारख्या हिंदू तरुणांमध्ये येईल, तेव्हा नितेश राणेची आंदोलनं संपतील, नितेश राणेची टोकाची भाषणं संपतील, नितेश राणे तुम्हाला कुठल्याही मस्जिदीमध्ये घुसण्याची भाषा करताना तुम्हाला दिसणार नाही. कारण का तेव्हा हिंदू समाज म्हणून जेव्हा आपण एक दुसऱ्याचं रक्षण करायला आणि आपल्या धर्म, आज तुम्ही सांगा, हेच अगर त्यांच्या अन्य धर्माच्या कुठल्याही सणासुदेवर कोणी वाकड्या नजरेने बघितलं, त्यांना काहीतरी अडचण आणली, ते लोक तुम्हाला आणि मला जिवंत तरी ठेवतील का? कुठल्या ईदची मिरवणूक असेल, कुठल्या कॅथलिक लोकांचा सण असेल, तेव्हा कोणी अशा पद्धतीचं त्यांच्या देवी देवतांवर अगर कोणी दगड मारला किंवा त्यांना त्या सणासुदीमध्ये कोणी, तुम्ही आता मी नवी मुंबईला तलोजाला गेलेलो काही दिवसा अगोदर, तिथे दिवे लावू नका दिवाळीमध्ये, असा त्या लोकांनी त्यांच्या हाऊसिंग सोसायटीमध्ये फतवा काढला की तुम्ही दिवा लावू शकत नाही, गणपतीचा फटाके फोडू शकत नाही. का? कारण का त्यांना बकरी कापायला दिली नाही बकरी ईदमध्ये. म्हणजे आपण आपल्या हिंदू राष्ट्रामध्ये राहून अगर दिवाळी सण साजरा करू शकत नाही, होळी सण साजरा करू शकत नाही, आणि ते अगर तुझ्या आणि माझ्यासारख्या गरम रक्ताचे तरुण त्याच्याबद्दल अगर आपण हिंदू धर्माला ते संरक्षण पण करू शकलो नाही ना, तर मला आणि तुला स्वतःला हिंदू म्हणून घेण्याचा अधिकारच नाही. म्हणून तेच काम नितेश राणे करतोय. नितेश राणे वेगळं काही करत नाही. मी फक्त हिंदू म्हणून स्वतःचं कर्तव्य बजावतोय. माझ्यासारखे अगर प्रत्येक तरुणांनी हिंदू म्हणून अगर कर्तव्य बजावायला सुरू केलं, तर मला वाटतं की हिंदू राष्ट्रामध्ये आपण सुरक्षित राहू. यस सर, नक्कीच नक्कीच सर. एकच शेवटचा प्रश्न सर, आपल्या मतदारसंघाशी निगडीतच आहे. आमच्या मिठभाऊ तांबडे समुद्रकिनाऱ्यावरतीमध्ये भरपूर वादळ वगैरे आलेलं, रस्ता बांधला गावकऱ्यांनी, तर तो वाहून गेलात, तर तिकडे तुम्ही पर्सनली व्हिजिट केलीत आणि तो बंधारा बांधून वगैरे येण्याचं काम जोरात चालू आहे. ओके, तर मग आपले जे मच्छीमार आहेत किंवा अशी जी बंधारा बांधण्याची कामं आहेत, जशी आता पूर्वीच्या काळामध्ये चिवला बीचला झाली, तारकर्ली देवबागला झाली आणि तिकडे पर्यटन वाढलं, तर तसं काहीसं काय म्हणजे त्यासाठी आपल्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला निधी सँक्शन आहे. ह्या वर्षाचा प्रॉब्लेम तुला सांगू, इथे आपल्याकडे सतत 2-2, 3-3 महिन्यामध्ये निवडणुका येत आहेत. 4 महिन्या अगोदर लोकसभेची निवडणूक झाली, आचारसंहिता लागली. त्याच्यात 3 महिना आता ही विधानसभेची निवडणूक लागली, आचारसंहिता लागली. आता 3 महिन्यानंतर परत जिल्हा परिषदची निवडणूक येईल, तेव्हा आचारसंहिता लागेल. दुसरा प्रॉब्लेम आपल्या कोकणामध्ये काय, आपल्याकडे 7 ते 8 महिना पाऊस असतो. पाऊस असल्यामुळे कुठलीही अशी कामं, रस्ता असो, बंधाऱ्याची असो, कामं आपण करायला घेतली आणि आपल्याकडे साधा सुद्धा पाऊस नसतो, वारा असतो आपल्याकडे. त्याच्यामुळे आपल्याकडे ही कामं करत असताना फार विचारपूर्वक करायला लागतं आपल्याला. आता जे बाहेरचे जे असतात आपल्या कोकणाबाहेरचे, त्यांना असं वाटतं ह्यांचे रस्ते होत का. आता बघा, आज नोव्हेंबर चालू आहे तरी पण अजून परतीचा पाऊस गेलेला नाही. आता 2 दिवसा अगोदरपर्यंत पाऊस पडला, विजेचे त्रास आपल्याला सगळ्या गोष्टीचं होतं. म्हणून या सगळ्याच्या मध्ये आम्हाला लोकांना ही सगळी कामं करायला लागतात. म्हणून आमच्यावर टीका करणारे जे लोक आहेत, आता उदाहरण आपला गगनबावड्याचा जो घाट आहे, तो आता 8-9 महिने बंद आहे, टीका होते. पण त्याच्या अगोदर जेव्हा तो रस्त्यावर खड्डे पडायचे तेव्हाही टीकाच व्हायची. मग आम्ही 438 कोटी केंद्रातून आणले ना, नितीन गडकरीजींनी आम्हाला 438 करोड दिले. आता तो कुठलंही विकास काम होत असताना, आता जेव्हा तुम्ही घर बांधायला घेता, घर बांधेपर्यंत तर अडचण तर होणार ना. आवाज येतो, कोण बाजूला अगर तुझ्या घराच्या बाजूला कोण घर बांधत असेल तर आवाज येतो, कार्पेंटरचा आवाज येतो, येण्या जाण्याचा त्रास होतो, कोण दगडी आणून टाकतात, ते म्हणजे तेवढाचा त्रास सहन करायला लागतो ना. तसाच विषय आहे. आता जेव्हा तो रस्ता बनेल, तो पण कॉन्क्रीटचा रस्ता बनतोय आणि काय आता पुढचे 100 वर्ष तो रस्ता राहणार असा रस्ता बनतोय आणि तोपर्यंत तो त्रास थोडा आपल्याला सहन करायला विकासाची प्रक्रिया त्याला म्हणतात. पण रस्ता नाही केला तरी नितेश राणेला शिवाय, रस्ता केला तरी नितेश राणेला शिवाय. म्हणून ज्या दिवशी रस्ता बनेल तेव्हा जेव्हा आपण त्या रस्ता वापरू आणि एकदम चांगल्या अशा चकचकीत रस्त्यावरून जाऊ आपले लोक, तेव्हा मला विश्वास आहे त्या दिवशी नितेश राणेचं कौतुक निश्चित पद्धतीने करते. अच्छा, ओके सर. आता इलेक्शनचा विषय निघालाच आहे, तर तुमच्या विरोधामध्ये जे उभे आहेत ते कोणी एकेकाळी तुमच्या बरोबरच होते, तर त्यांच्याबद्दल 2 शब्द. काय आहे, तो आमचे माजी राणी समर्थक आहेत, माझे मित्र आहेत. आता त्यांना नाईलाजाने ही निवडणूक लढवायला लागते.
मी आता काही अंतर्गत गोष्टी तुम्हाला सांगू शकत नाही, पण मित्रच लढवतोय हां. आणि म्हणून मित्र लढवत असल्यामुळे टीका करणं हे थोडं माझ्यासाठी जड जात आहे. येस. कारण का त्याच्या आयुष्यामध्ये जेव्हा म्हणजे जेवढा संघर्ष अगोदर त्यांनी राणे कुटुंबियावर केला, मग ते आमच्याबरोबरच होते. राईट. त्यांच्या आयुष्यामध्ये मिळालेला लाल दिवा हा फक्त राणेसाहेबांमुळेच होता. त्यांना सिंचन मंडळाचं आम्ही उपाध्यक्ष राणेसाहेबांनी तेव्हा काँग्रेसच्या काळात दिलेलं. अतिशय चांगला माझा आणि त्यांचा संवाद आहे. उठणारे बसणारे आम्ही लोक आहोत. कुठेही भेटले ते गळाभेट करणारे लोक आहेत. आता मित्राच्या विरुद्ध किती टीका करावी, हां. म्हणून तो त्याच्या पक्षाचं काम करतो, मी माझ्या पक्षाचं काम करतोय. शेवटी 23 तारखेला पहिला अभिनंदनला कॉल त्याचाच असेल एवढा विश्वास आहे. ओके सर, आता इलेक्शन तर आहेत, तर काय सांगाल तुमच्या जे सगळे मतदार आहेत, ओके, त्यांच्यासाठी शेवटचा संदेश काय द्याल? नाही, एवढंच सांगेन, माझ्या कणकवली देवगड वैभववाडी मतदारसंघाच्या सगळ्याच मतदारांना की गेली 10 वर्ष तुम्ही मला आमदार आणि लोकप्रतिनिधी म्हणून नाही, पण घरातला मुलगा, भाऊ आणि मित्र म्हणून मी तुमच्याबरोबर राहिलेलो आहे. मी तुमच्या फक्त राजकीय आणि विकासाच्या अडचणी समजून घेतला नाही, पण प्रत्येकाच्या घरात कोणाचं लग्न, कोणा वारलं किंवा कोणाच्या घरातलं कोणाला दुसऱ्या काय अडचणी आहेत, त्या सगळ्या गोष्टी मला या 10 वर्षामध्ये मी यांच्याशी जुडलेलो आहे. म्हणजे अशा कोणाच्या घरामध्ये कोणाचे वडील आजारी आहे हेही मला माहिती आहे आणि त्यांना काय आजार आहे हेही मला माहिती आहे. प्रत्येकाच्या मी कुठलाही पियेला मध्ये न ठेवता प्रत्येकाच्या थेट संपर्कात राहिलेलो आहे. एक मित्र, भाऊ आणि मुलगा म्हणून राहिलेलो आहे. म्हणून आता ह्या 10 वर्षामध्ये जेवढी शक्य आहे तेवढी सेवा मी माझ्या जनतेची करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पूर्ण काम झालेलं नाही, अजून खूप काम बाकी आहे. आपल्या 3 तालुक्याला अजून देश पातळीवर, अजून राज्य पातळीवर घेऊन जाण्याची संधी आहे. आणि 10 वर्षामध्ये 2 वर्ष जेव्हा मी सत्तेतला आमदार म्हणून होतो, तेव्हा माझ्या मतदारसंघाच्या जनतेने पाहिलेलं आहे की सत्तेतला आमदार म्हणून नितेश राणेची गाडी जी पहिली 2nd गिअरवर होती ती 4थ्या गिअरवर चालायला लागली. आता परत एकदा 23 नोव्हेंबर नंतर महायुतीचं सरकार परत राज्यामध्ये येत आहे. म्हणून सत्तेतला जेव्हा मला पुढची 5 वर्ष परत भेटतील, तर मी जेव्हा 2029ला माझा टर्म संपेल, तर माझ्या जनतेचे 80 ते 90% प्रश्न ह्या मतदारसंघातले मी सोडून दिले असतील एवढा माझा ठाम विश्वास आहे. कामामध्ये आणि मेहनतीमध्ये कुठेही नितेश राणे कमी पडणार नाही एवढंही माझ्या जनतेला माहिती आहे. आणि मी माझ्या जनतेच्या प्रश्नाच्या पेक्षा मोठं कोणालाही समजत नाही. मी प्रत्येकाला अंगावर घेतलेलं आहे. फक्त अजून 5 वर्ष अजून सेवा करण्याची संधी दिली तर सुरू केलेले असंख्य कामं, प्रकल्प आणि थोडा मतदारसंघाचा कायापलट जो माझी संकल्पना आहे ती पुढे राबवायची आहेत. फक्त तुमचा आशीर्वाद आणि प्रेम जनतेचं 20 तारखेला हवं आहे. 23 तारखेला जसं मला ते प्रेम माझ्याकडे तो संदेश येईल, ते 24 तारखे सकाळपासून नितेश राणे ड्युटीवर हजर. यस. मला तर वाटतं हॅट्रिक पक्की. तुम्हाला पण वाटतंय? नाही, आता ते जनतेवर आहे. मी असा एक लोकप्रतिनिधी किंवा कार्यकर्ता आहे, मी कधीच ओव्हर कॉन्फिडन्स वागत नाही. मला आज कितीही कोणी बोललं की तुमची निवडणूक एकतर्फी आहे, अशी आहे, मी कधीच त्या गोष्टी मानत नाही. कारण मी कधीही माझ्या विरोधकांना कमी लेखत नाही. जो पण प्रतिस्पर्धी, मी मुळामध्ये विरोधक मानतच नाही, पण जो पण प्रतिस्पर्धी आहे तो त्याच्या ताकदीने ते लढवतीलच. आणि हा तर बाबा मित्रच आहे ना, चांगला संवाद आहे, म्हणून हेल्दी फाईट म्हणून आम्ही एक दुसऱ्याच्या बरोबर लढतोय. म्हणून मला विश्वास आहे, मला जनता मला आशीर्वाद आणि प्रेम देईल परत एकदा. नक्की सर. मग अशी पीएचा विषय निघाला तर तुमचे पीए तिकडे वाट बघतात, कारण तुमचं इलेक्शन आणि खूप बिझी शेड्यूल आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्ही आमच्यासाठी जो थोडा वेळ दिलात आणि त्यासाठी तुमचे धन्यवाद सर. थँक्यू. तुला पण खूप खूप थँक्यू. अशाच पद्धतीने आमच्या कोकणातलं आणि सिंधुदुर्गाचं नाव अजून मोठं करत. नक्की सर. धन्यवाद. थँक्यू. जय महाराष्ट्र.